आज आपण पालक खिचडी बनवूया। त्यासाठी मी इथे कुकर ठेवला होता गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरी ॲड केलं आणि त्याचबरोबर मी इथे कापलेला कांदा आणि एक मिरची। आता मला मुलीसाठी फिक्कं करायचं होतं म्हणून मी तिखट थोडं कमीच घेत आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ टाकू शकता। त्यानंतर मी इथे काही मसाले ॲड केले आणि त्याचबरोबर नंतर टाकले मी टमाटर। आता टमाटर ना हे मी एक घेतलेलं होतं मोठं, तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे घेऊ शकता हिशोबानं। इथे पालक कट केलेली होती ते ॲड केली आणि ही पालक ना आपल्याला अशीच नाही ठेवायची आणि त्यामध्ये लगेच तांदूळ नाही टाकायचे, थोडी 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची, अशी होऊ द्यायची। त्यानंतर ना मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटी डाळ घेतली होती तुरीची, ते ॲड केली आणि असं आपलं काहीतरी असं टेक्स्चर आलेलं होतं त्याला आणि थोडं पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केलं ना की नंतर मी थोडी 5 मिनिटं काय करते की त्याला मस्त अशी उकळी येते आणि नंतर मी कुकरचं झाकण लावून त्याला 2 शिट्टीनं शिजवून घेते, म्हणजे मस्त आपली खिचडी बनतं आणि त्याला छान अशी टेस्टसुद्धा येतं। आणि ही माझी खिचडी एकदम रेडी आहे आणि परफेक्ट अशी बनलेली होती, टेस्टसुद्धा खूप छान झालेली होती। बाय।